सूरज आणि त्यांच्या जोडीने नरेश जोडी मैदानावरती आहे आणि आदित्य जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक खेळाडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर एक खेळाडू तुम्हाला मिड ऑन रिजनमध्ये, एक खेळाडू अगदी तुम्हाला पाहायला मिळेल तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शरीराच्या अगदी जवळ होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. रूम नव्हता ऑफ स्टंपच्या बाहेर. शरीराच्या जवळ बॉल होता आणि त्या बॉलवरती आपण खेळण्याचा प्रयत्न इथे केलेला पाहायला फलंदाजाने. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क झाला नाही. पहिला बॉल डॉटरला आहे. चांगली सुरुवात. ॲक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने देखील टिल्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल डॉट. ऑफ कटर स्वरूपाचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने येताना पाहायला मिळाला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आदित्य जाधव. पुढचा बॉल. सरळ बॅटने हॉट शॉट दॅट इज, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम कॅच आहे. ऑड कॅच दॅट इज. लाजवाब हा झेल आहे आणि तिथे मात्र पाहिलं जाईल तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय नक्कीच आपण पाहतोय चेक केलं जाईल. सन्माननीय हरेशजी नारायण धुमाळ यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑड कॅच. अप्रतिम झेल आहे. लाजवाब. एकदा जोरदार टाळ्या या कॅच साठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम झेल आहे आणि फलंदाज बाद आहेत. ऑड कॅच दॅट इज. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालाय. तर तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्याने देखील पाहिलंय. अतिरिक्त झेल आहे, फलंदाज बाद आहे. एकदा या झेल साठी टाळ्या वाजत राहू द्यात कारण या स्पर्धेतील हा सर्वोत्तम झेल आहे आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं ज्या पद्धतीने झेल टिपला. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहूयात. अमित खंडागळे यांनी तो झेल टिपला होता. अप्रतिम झेल या स्पर्धेमधील तुम्हाला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल हवेमध्ये होता आणि अंतिम सनी खरं तर आपण पाहतो हवेमध्ये उंच सूर लगावला क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर हा झेल त्याने कॅरी केलाय. अप्रतिम झेल आहे. ऑड क्वालिटी कॅच दॅट इज. अप्रतिम झेल. बॉडी फुल स्ट्रेच केली हवेमध्ये आणि त्यानंतर बॉडी बॅलन्स देखील सांभाळलं आणि बॉडी बॅलन्स सांभाळत असताना हा झेल टिपलाय.
चला विनंती खेळाडू मित्र सर्वजण डगआउट मध्ये बसा. विनंती सगळ्यांना. फलंदाज बाद आहेत. आपण डगआउट मध्ये सगळेजण बसा. विनंती आहे. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये चला. तर पहिला धक्का इथे लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात जय हनुमान तोंडली ए संघाला पहिला धक्का लागलाय. पहिला फलंदाज इथे बाद झालाय. सूरज अगदी बाद होत आहेत. शून्यावरती पहिला धक्का लागलाय. आदित्य जाधव इथे सफलता मिळवत आहेत. चला सामना सुरू करा. थोडीशी क्रीजची आखणी मैदानावरती सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे सन्माननीय महेशजी हरड. सन्मान चिन्ह ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे कुमार तुकाराम नारायण धुमाळ. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाली आहे कुमार सचिन हरेश धुमाळ. पंचायत समिती सदस्य शिवळे विभाग प्रमुख. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून कूलर आम्हाला प्राप्त झाला आहे श्रीमान मोहनजी भांडे. बेस्ट बॉलर शूज ज्यांच्या माध्यमातून मिळाले सन्माननीय अंकुशजी पवार. बेस्ट बॅट्समन ज्यांच्या माध्यमातून शूज प्राप्त झाले सन्माननीय आकाशजी भोईर बंटी दादा. बॉल बॉक्स ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले श्रीमान गुरुनाथ दादा कराळे. 6 बॉक्स त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. आणखी बॉल बॉक्स आम्हाला प्राप्त झालेत सन्माननीय कुमार लालू जगन धुमाळ. 6 बॉक्स त्यांच्या माध्यमातून. बिस्लरी बॉक्स 15 कुमार भूषण भास्कर धुमाळ त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचत आहेत अविनाश. तदनंतर क्रमांक 1 आणि 2 च्या ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाल्या सन्माननीय कुमार तुलसीदास दादा धुमाळ यांच्या माध्यमातून. डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्स तिथून त्या ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झाल्यात. आणि आता सामन्याकडे आपण जाऊयात. पुन्हा एकदा आदित्य जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. बॅटच्या बाहेरच्या कडेला स्पर्श करून बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाते. कुठलीही धाव तिथे प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. आदित्य जाधव यांनी अप्रतिम सुरुवात या सामन्यामध्ये केली आहे. कमालीची सुरुवात आपल्या संघासाठी पाहायला मिळते. सासने ब्लास्टर संघासाठी खूप कमालीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आदित्य जाधव यांच्या माध्यमातून. आणखीन एक कमालीचा बॉल आहे परंतु यावेळेस दिशेवरती नियंत्रण नव्हतं. ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवांतर धावेने या डावाची सुरुवात होईल. 1 धाव धावपलकावरती आहे. 1 बाद 1 धाव धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 1 बाद 1 धाव धावपलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाकडे या देखील बॉलला खेळतायत. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. मात्र खूप कमालीची गोलंदाजी. फलंदाजांना बिलकुल आपण जर पाहिलं तर हात खोलण्याची संधी दिली नाहीये या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. पुढचा बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. कमालीचा फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिडॉनला क्लिअर केलं आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. वाईडिश माफ करा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. 5 धावा धावपलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 5 धावा धावपलकावरती आहेत. अविनाश आपलं खातं चौकाराने खोलतायत. सौ सोनार की एक लोहार की चौकार त्यांनी खेळलाय आणि धावांची कोंडी फोडण्याचं काम फलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कमालीचा फटका होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चौकार हल्ला पण पाहिलाय.
कमालीचा हा देखील बॉल पाहायला मिळाला. एक कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने हा बॉल टाकलाय. अप्रतिम बॉल होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बाद 5 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण होतोय. सुरुवात जरूर चांगली राहिली नाहीये जय हनुमान तोंडली संघाची, परंतु इथून पुनरागमन करावं लागेल. त्यांच्या विरोधामध्ये सासने ब्लास्टर असा सामना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय आजच्या दिवसामधील आणि खूप जास्ती वेळ लागलाय. थोडीशी सुरुवातीला कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळाली खरं तर एका झेलवरून, त्यामुळे थोडासा वेळ गेला अतिरिक्त. थोडीशी आता घाई करा मित्रांनो, विनंती आहे. परंतु सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला मिळणं गरजेचं आहे. चेतन खंडागळे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी आदित्याने खूप कमालीची गोलंदाजी केली आहे. खूप महत्त्वाची विकेट आदित्यांच्या नावावरती. सूरज यांना त्यांनी शून्यावरती बाद केलं आणि 5 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. P2च्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चेतन दाखल होत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या. त्यांनी एक महत्त्वाची सफलता. आता 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन दाखल झालेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालंय. तिथे धाव प्राप्त होणार नाहीये. खरं तर विकेट किपर सांगतायत की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. स्ट्राईक एंडला थ्रो केला, धाव तिथे प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. बॅटिंगसाठी नरेश सज्ज होत आहेत. अप्रतिम बॉल आहे. फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. हा बॉल डॉट असणार आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर फुलर लेनचा बॉल. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चेतन आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल चांगला फटका आहे. आडव्या बॅटने समोर खेळत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि हा बॉल सीमा रेषच्या पलीकडे जाईल. इथे मात्र चूक झाली आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. चौकार मला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने बॉलला खेळले होते. सिंगल फक्त तिथे उपलब्ध होती. सिंगल अगदी सहज उपलब्ध होती, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले थोडासा लेजी अप्रोच पाहायला मिळाला आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी चालत नाहीत. 5 क्षेत्ररक्षक आले. चुकीचं टेक्निक थोडंसं पाहायला मिळालं बॉलवरती जाण्याचं. तिथे मात्र चौकार असणार आहे. बॅटचं एज आणि विकेट किपरच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेलाय. आली विकेट. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती खरं तर पाहायला मिळेल. चांगला झेल विकेट किपर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्ले पुन्हा आपण एकदा पाहूयात आपल्या स्क्रीनवरती. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून खरं तर ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. शरीरापासून खूप दूर खेळले. बॅट स्विंग खूप वेगानं झालं होतं आणि त्याचमुळं मग मात्र बॉल तिथे फ्लाय झाला, परंतु चांगला जाईल. यष्टिरक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. ॲक्शन रिप्ले खरं तर आपल्याला विविध अँगलने तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता आणि बॅटच्या एजला लागल्यानंतर विकेट किपरचा चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. हवेत झेपावत असताना हा झेल त्याने टिपलाय. 9 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणारी टीम थोडंसं कॅपिटलाइज करावं लागेल. धावा शोधाव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती निलेश. जय हनुमान तोंडली संघ खरं तर धावा शोधणं गरजेचं आहे आणि सध्या मात्र धावांच्या शोधामध्ये जय हनुमान तोंडली असंघ सध्याच्या घडीला ते धावा शोधतायत मैदानावरती. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा हलकीची अपील. पंचांकडे छोटीशी इन्क्वायरी होती, ती मात्र पंचांनी फेटाळली. आणखी एक बॉल डॉट. 9 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. या पहिल्या डावामध्ये जरूर आतापर्यंत 2 चौकार आलेत, परंतु 9 धावा केवळ धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र वाईड बॉल आहे. वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. म्हणजे स्ट्राईक रोटेशन किती महत्त्वाचा पार्ट आहे अभय, हे लक्षामध्ये येतं. स्ट्राईक रोटेट खूप कमी वेळा झाली आहे या डावामध्ये. सिंगल डबल खूप कमी आल्यात. फुलर लेनचा बॉल होता. बॅटच्या एजला लागला. पॉईंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आहे आणि या चुका मात्र महागात पडू शकतात क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात सासने ब्लास्टर संघाला. 5 छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 12 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 2 विकेट. 12 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील कॅपिटलाइज करावं लागेल. धावांच्या शोध सध्याच्या घडीला त्यांना घ्यावा लागेल. धावा बनवणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. खरं तर क्रमांक 3चं जे चषक आहे ते आम्हाला प्राप्त झालंय स्वर्गीय रामचंद्र बाबू धुमाळ यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्रीमान विलासजी रामचंद्र धुमाळ सर यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं चषक या स्पर्धेला प्राप्त झालंय. त्यानंतर क्रमांक 4चं चषक आम्हाला प्राप्त झालंय सन्माननीय जय बाळू बिराडे यांच्या माध्यमातून. तदनंतर क्रमांक 2चं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळाले आम्हाला सन्माननीय कविताताई कचरू जामघर खांदारे गावचे ते सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून खरं तर क्रमांक 2चं पारितोषिक आम्हाला मिळाले. क्रमांक 3-4चं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालंय सन्माननीय नारायणजी हरी धुमाळ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 साठी आदित्य गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3ला सुरुवात होतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य दाखल झालेले आपण पाहतोय. यावेळेस देखील बॅट स्विंग तर तुम्हाला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा विकेट किपर कडून चूक झाली. डायरेक्टली देखील होतीये, परंतु फलंदाज कदाचित क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा तरी ते प्राप्त झाल्यात आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेलाय. एकूण मला वाटतं 6 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. हे स्पंदनाचा निर्णय येणं बाकी आहे. अंपायर्स या 6 धावा इथे प्राप्त होतील आणि 6 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. खराब क्षेत्ररक्षणाचा परिणाम किती मोठा असू शकतो हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालंय. आता मैदानावरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या माध्यमातून जवळपास 6 धावा इथे मात्र प्राप्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 6 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा खरं तर या 22च्या माध्यमातून प्राप्त झाल्यात. म्हणजे एक चूक किती महागात पडू शकते ते चित्र मात्र पाहायला मिळालंय. प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने मोमेंटम इथे शिफ्ट करून दिलंय. यावेळेस देखील चांगला फटका डीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे उपलब्ध होती. एक धाव अगदी सहज प्राप्त होईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. जय हनुमान तोंडली असंघ खरं तर धावा शोधत होता आणि अचानक या धावा मात्र बोनस स्वरूपामध्ये त्यांना मिळाल्यात. खराब क्षेत्ररक्षणाचा खूप मोठा परिणाम सासने ब्लास्टर संघाला मात्र येणाऱ्या काळामध्ये भोगावा लागेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र बॅटचं एज लागले आणि आणखीन एक सफलता आली. फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात जय हनुमान तोंडली असंघाला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज देवेश आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती 19 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. अभि आणि देवेश ही जोडी मैदानावरती आहे. क्रमांक 3चे फलंदाज आणि 5चे फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये आले होते. प्री डिटरमाइंड फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी चांगली राहिली आहे परंतु क्षेत्ररक्षकांची देखील साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील खूप महत्त्वाचा भाग असतो. जितकी फलंदाजी आणि गोलंदाजी महत्त्वाची आहे तेवढंच महत्त्वाचं क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटमध्ये असतं. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आलेत. बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 3 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत एकूण 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या चुका खरं तर सासने ब्लास्टर संघाने या सामन्यामध्ये केल्यात.
आणि जय हनुमान तोंडली संघाला मात्र वारंवार त्याने संधी दिलेली आपण पाहतोय धावा बनवण्याची. एकूण धावपलकावरती धावा आहेत 22. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल अप्रतिम बॉल होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य आहेत आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावपलकावर धावा आहेत 22. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 22 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक असेल आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. बावीस धावा धावपलकावरती आहेत. इथून मात्र 2 षटकांमध्ये कॅपिटलाइज करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. राईट अप राऊंड द विकेट. इथे मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. धावबाची संधी देखील होती परंतु एक धाव तिथे पूर्ण होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 23 धावा धावपलकावरती. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाला आपण पाहतोय. केतन आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑफ्टनच्या बाहेर रूम तर होता परंतु इथे आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर दिशा बॉलने बदलली आहे. खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन यांना आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते गोलंदाजी करत आहेत. 25 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्ट तर केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमालीचं टायमिंग आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. हा षटकार आलाय. धावांची कोंडी फोडणारा षटकार फलंदाज आवी यांच्या बॅटमधून. अवी मात्र या डावाला फिनिशिंग टच देत आहेत. 9 बॉलमध्ये 13 धावांवरती ते नाबाद आहेत आणि डावाला फिनिशिंग टच देण्याचं काम ते करतायत.
यावेळेस देखील कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झाली आहे चूक आणि चुकीला क्रिकेटच्या खेळामध्ये माफी नाहीये. हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अभि यांच्या बॅटमधून आणखी एक चौकार. वरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 लॉस ऑफ द 3 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये खूप जास्ती चुका मात्र सासने ब्लास्टर संघाच्या पाहायला मिळत आहेत आणि या चुका मात्र टाळणं गरजेचं आहे. वारंवार त्या चुका जर तुम्ही केल्या तर त्याचे परिणाम देखील खरं तर आपल्याला सेकंड इनिंगमध्ये त्या धावा बनवाव्या लागतात. ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. 35 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 लॉस ऑफ द 3 विकेट. पुढचा बॉल पण एकदा मोठा फटका लॉफ्टर केला. हवेमध्ये बॉल आहे आणि यावेळेस देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक षटकार फलंदाज अभि यांच्या बॅटमधून. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय. 41 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 लॉस ऑफ द 3 विकेट. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे फलंदाज अभि यांच्या माध्यमातून आणि 41 वरती धावफलक पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. डावाला फिनिशिंग टच देतात. 11 बॉलमध्ये 23 धावेंवरती नाबाद आहेत अभि आणि खूप महत्त्वाची बॅटिंग ते आपल्या संघासाठी करतायत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 41 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. षटक क्रमांक 4 मध्ये मात्र धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज महागडे राहिलेत केतन. आतापर्यंत 19 धावा त्यांनी खर्च केल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 41 41. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अभि मात्र अप्रतिम बॅटिंग करतायत मैदानावरती. आतापर्यंत बॉलच्या मेरिटवरती ते क्रिकेट खेळलेत आणि 41 धावेंपर्यंत आपल्या संघाला नेऊन पोहोचवलंय. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 41 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 धावा केतन थोडेसे महागडे राहिलेत. 19 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचले 41 धावा. खरं तर मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती 4 बॉलमध्ये 4 धावा नरेश यांनी बनवल्या होत्या. सूरज शून्यावरती बाद झाले होते. 12 मध्ये 23 धावा बनवल्यात. छोटी परंतु इम्पॅक्टफुल इनिंग पाहायला मिळाली. मॅच डिफायनिंग नॉक खरं तर अविनाश यांचा पाहायला मिळालाय आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय देवेश मैदानावरती. 3 बॉलमध्ये 4 धावा त्यांनी बनवल्यात. 2 षटकामध्ये आदित्य यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 9 धावा केवळ खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि 2 सफलता त्यांच्या नावावरती आहेत. चेतन यांनी केवळ 7 धावा खर्च केल्यात. 1 सफलता त्यांच्या नावावरती आहेत. परंतु केतन थोडेसे महागडे राहिले जिथे 19 धावा त्यांनी खर्च केल्यात. आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अमित दाखल झालेत सासने ब्लास्टर संघासाठी. 41 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि अंतिम षटकाच्या खेळाला आता मैदानावरती सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित यांना आपण पाहतोय अंतिम षटकासाठी. एकूण धावपलकावरती धावा आहेत 41. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. पहिला बॉल डॉट आहे. ऑलरेडी शफल लाईन मध्ये आले होते. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय जानुमान तोंडली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये साई किरण नवापाडा. दोन्ही संघांचे संघ नायक. आपण खरं तर टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी हा टॉस केला जाईल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. एका धावेचा प्रयत्न होता. एकच धाव तिथे उपलब्ध आहे आणि एक धाव परिपूर्ण देखील केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. अविनाश आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. 42 धावा धावपलकावरती. सन्माननीय हनुमानजी धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला 3 बॉल बॉक्सचं सौजन्य प्राप्त झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. 42 धावा धावपलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉट मध्ये बॉल होता. पुन्हा एकदा उंच तर हवेमध्ये खेळलेत. बॉल किती दूर जाईल पाहायचंय आणि हा देखील बॉल दूरवरती जातोय. फलंदाज अविनाश या डावाला फिनिशिंग टच देत आहेत. त्यांच्या बॅटमधून आलाय आणखी एक षटकार. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हा बॉल होता. लेंथ अगदी पुढे आणि त्या बॉलवरती देखील षटकार आलाय. 48 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 लॉस ऑफ द 3 विकेट. 13 बॉलमध्ये 29 धाव्यांची महत्वाची इनिंग आतापर्यंत अविनाश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली.
प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अविनाश यांनी केला. 48 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत लगावलेत. 223.1च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. 13 मध्ये 29 बनवल्यात. फलंदाज अविनाश यांनी खूप कमालीची बॅटिंग केली आहे. 48 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. .48 लॉस ऑफ द 3 विकेट. चार बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 48 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 मध्ये 29 बनवल्यात अविनाश यांनी. अप्रतिम माफी असावी, थोडीशी स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली होती. फुलर लेनचा बॉल होता. फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप खेळत कव्हर आणि पॉईंटच्या दरम्यान हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जातील. 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती एकूण धावा आहेत आणि बॅटिंग करणारी टीम जय हनुमान तोंडली असंघ 50 अप झालाय. 50 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धशतक मात्र धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. अंतिम 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. अविनाश मात्र त्यांची बॅट तळपताना पाहायला मिळते. मॅन इन फॉर्म अविनाश. आखू टप्प्याचा बॉल होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अविनाश यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 54 धावा धावपलकावरती आहेत. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. फलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून हुक करत असताना हा चौकार त्यांनी लगावलाय आणि एकूण धावपलक जाऊन पोहोचलाय. 54 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. या पहिल्या डावामध्ये 15 बॉलमध्ये 35 धावेंची खेळी पाहिली आहे. अविनाश यांची अंतिम बॉल देखील हवेमध्ये आणि डावाला कमालीचे फिनिशिंग टच दिलेत अविनाश यांनी. अप्रतिम बॅटिंग आहे आणि एकूण धावपलक जाऊन पोहोचलंय 60 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 धावेंचं लक्ष असेल. 61 इज द टार्गेट. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली अविनाश यांची. 16 बॉलमध्ये 41 धावा त्यांनी बनवल्या. 3 चौकार आणि 4 षटकार लगावलेत. 256.30च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि मॅच डिफायनिंग इनिंग खेळलेत अविनाश. 16 बॉलमध्ये 41 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. अप्रतिम बॅटिंग. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. जय हनुमान तोंडली ब आणि त्यांच्या विरोधामध्ये साई किरण नवापाडा. दोन्ही संघाचे संघनायक. आपल्याला विनंती आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. संघनायक उपस्थित आहेत. टॉस संपन्न केला जाईल. सन्माननीय हरेजी नारायण धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करायचा आहे. सन्माननीय हरेशजी नारायण धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने नवापाडा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान तोंडली ब. छापा असा कॉल आहे. जय हनुमान तोंडली ब संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलेलं आहे. परंतु 61 धावा या ठिकाणी सासने ब्लास्टर संघाला बनवायच्यात पुढच्या सामन्यामध्ये. चला ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ दे सासने ब्लास्टर टीम.
61 धाव्यांचं लक्ष आहे. 60 धावा पहिल्या डावामध्ये बनल्यात, 61 धावा इथून मात्र बनवायच्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, तिथे मात्र वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धावेने या डावाची सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि एक्झॅक्ट 30 बॉलमध्ये 60 धावा इथून बनवायच्यात. 30 बॉलमध्ये 60 धाव्यांची आवश्यकता आहे. हा देखील बॉल हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर खरं तर बॉलला ठेवण्याचा प्रयत्न होता आणि बॅक टू बॅक 2 बॉल वाईड आलेत. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. 2 एक्स्ट्रा धावा अगदी इथे येताना पाहायला मिळाल्यात. आत्तापर्यंत एकही अधिकृत बॉल झालेला नाही आहे. 2 बॉल डिलिव्हर जरूर झालेत, 2 बॉल हाताळले गेलेत, परंतु दोन्ही बॉल अनधिकृत तुम्हाला पाहायला मिळाले. दोन्ही बॉल वाईड आहेत आणि वाईडच्या माध्यमातून मात्र धावफलकाला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल तिसरा वाईड बॉल आहे. लगातारचे 3 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतील. हॅट्रिक ऑफ वाईड बॉल, 3 लगातार वाईड आलेत. सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. गोलंदाज देवेश यांच्या माध्यमातून लगातारचे 3 वाईड बॉल. चेतन आणि सूरज ही जोडी मैदानावरती आहे. ओपनिंग पेअर 3 धावा धावफलकावरती आहेत. 61 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट, कमालीचा फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळत. कव्हर आणि पॉईंटचे खेळाडू, मोठी चेस त्यांच्यासाठी. आणि पहिला बॉल इथे आपण पाहतोय लिगल जो होता तो जाईल सीमा रेसच्या पलीकडे. फलंदाज चेतन यांच्या बॅटमधून क्रिकेटचा क्लास, चौकार. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं बॅकफुटला जात असताना कमालीचा फटका चेतन यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्क्वेअर कटचा तिथे चौकार अर्जित केलाय. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल, कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने या सामन्यामध्ये. चांगल्या सुरुवातीची गरज होती या ठिकाणी सासने ब्लास्टर संघाला आणि ती चांगली सुरुवात इथे प्राप्त झाली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल आहे खरं तर. ती ताकद आहे गोलंदाज देवेश यांची. शॉर्ट ऑफ लेंथवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न करतात ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस मात्र सफलता मिळाली. पहिले 3 बॉल वाईड आल्यानंतर हा बॉल मात्र डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि एकूण धावा बनवायच्यात 61. 61 इज द टार्गेट. 61 धाव्यांचं लक्ष. 9 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक बॅटिंग करावी लागेल. ती सुरुवात मात्र मिळाली आहे या ठिकाणी सासने ब्लास्टर संघाला देखील. पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र छेडण्याचा प्रयत्न केलाय. असं म्हणतात ना, बाहेरच्या बॉलला छेडू नका आणि आतला बॉल सोडू नका. इथे मात्र ती चूक झाली आहे. बाहेरच्या बॉलला छेडलंय आणि आली आहे पहिली सफलता फलंदाज बाद.
व्हॉट अ स्टार्ट दॅट इज. अप्रतिम फटका आहे. हा व्हॉलीबॉल होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसरी अटेम्प्ट लागली आहे परंतु तपासलं जाईल आणि हा बॉल जातोय. क्षेत्ररक्षकाने झेल तर टिपलाय परंतु क्षेत्ररक्षक जातोय सीमारेषेवरती आणि हा बॉल जाईल 6 धावेंकरता. षटकाच्या समाप्तीची घोषणा पंचाने केली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जीवनदान तर मिळालंय परंतु इथे आपण पाहतोय अगदी क्षेत्ररक्षक देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलेत. म्हणजे सोने पे सुहागा बॅट्समनसाठी आणि हा षटकार असेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 लॉस ऑफ द 1 विकेट. आहे षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. 61 बनवायच्यात. 61 इज द टार्गेट. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 45 धाव्यांची आवश्यकता आहे. 61 बनवायच्या. 16 धावा धावपलकावरती. सासणी ब्लास्टर संघाने देखील अप्रतिम सुरुवात या सामन्यामध्ये केलेली आपण पाहिली आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती आहेत. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये अजूनही 44 धाव्यांची आवश्यकता आहे. आक्रमक बॅटिंग सातत्याने करावी लागेल. सासणी ब्लास्टर संघाने खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या डावामध्ये खूप चुका केल्या आणि त्या परिणाम स्वरूप मात्र 60 धावेंपर्यंत बॅटिंग करणारी टीम पोहोचली. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा फलंदाज अभि यांचा राहिला ज्यांनी 41 धावा बनवल्या पहिल्या डावामध्ये आणि केवळ 16 बॉलमध्ये या 41 धावा बनवल्या होत्या. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे. चांगला जजमेंट आहे आणि इथे टिपला जाईल. झेल आली आहे दुसरी सफलता. सासने ब्लास्टर संघाला दुसरा धक्का लागलाय. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज धीरज मैदानावरती दाखल झालेत परंतु धीरज यांना वेगाने बॅटिंग करावी लागेल. इथून मात्र थांबून चालणार नाहीये. 17 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सासने ब्लास्टर संघ थोडासा अडचणीमध्ये सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. 22 बॉलमध्ये 44 धाव्यांची आवश्यकता आहे. फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न 1 मीटर अलीकडे पलीकडे असता तर परिणाम वेगळा असता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय. आणखी एक बॉल डॉट आलाय. आता 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 44 धाव्यांची आवश्यकता आहे. सन्माननीय भूषणजी धुमाळ साहेब आणि सौरभजी धुमाळ साहेब या 2 मान्यवरांचं इथे आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वाईड बॉल आलाय. वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. सन्माननीय भूषणजी धुमाळ साहेब आणि सौरभजी धुमाळ साहेब आपण दोघंही आलात. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 18 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत परंतु एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ द 2 विकेट. 19 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 2चा खेळ सुरू आहे. 19 धावा धावपलकावरती 61 बनवायच्यात म्हणजे प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्याची आता गरज पडणार आहे. यावेळेस देखील शॉर्ट मिड विकेटचे खेळाडू खूप वेगाने आलेत मिडानच्या दिशेने. एक धाव तिथे प्राप्त होईल. क्रॅम्प आलाय पायामध्ये परंतु एकच धाव असेल. 20 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 19 बॉल अद्यापही शिल्लक. 41 धाव्यांची आवश्यकता आहे आणि सध्या मात्र खेळाडू मात्र क्रॅम्प त्यांच्या पायामध्ये आलाय आणि तिथे मात्र थोडेसे आपण पाहतो की नक्कीच थोडीशी अडचण तिथे आहे.
परंतु जास्त मोठी इंजुरी या ठिकाणी नसेल अशी अपेक्षा आपण करूयात. कमालीचं टायमिंग आहे, परंतु बॉल किती दूर जाईल पाहायचंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. धावांची कोंडी फोडणारा षटकार आलाय. फलंदाज मनोज यांच्या बॅटमधून षटकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहे 26. 26 लॉस ऑफ द 2 विकेट. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज धीरज यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. या षटकाराने मात्र सामन्याची बरीच समीकरणं बदलवली. 26 धावा धावपलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या बॉलमध्ये हायलाईट खेळी आपण पाहिली हवी यांची. 16 बॉलमध्ये 41 धावा आणि तशीच खेळी मात्र धीरज किंवा मनोज यांना करावी लागेल. एकूण धावपलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 26. दोन गड्यांच्या 18 मध्ये 35 बनवायच्या, 26 झाल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 35 धावा अजूनही बनवायच्यात. इथून मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. पहिली विकेट चेतन यांची आली 9 धावेंवरती. दुसरी विकेट 17 वरती आली. आता 26 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 साठी देवेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेश कंटिन्यू करतायत. पहिले षटक देखील देवेश यांनी टाकलं होतं आणि षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा ते आपल्याला पाहायला मिळतील सातत्याने. षटक क्रमांक वैयक्तिक त्यांचं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळताना देवेश यांना आपण पाहणार आहोत. 26 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता आहे 35. 18 बॉल 35 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, तिथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केलाय. देवेश यांची एक वेगळी गोलंदाजी. तुम्ही भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला 2 गोलंदाज आहे. हर्षित राणाला तुम्ही पाहिलं असेल. बॅक ऑफ लेंथवरती गोलंदाजी करणारे गोलंदाज देवेश देखील आहेत. देवेश यांची खरं तर तितकी हाईट नाही, परंतु बॅक ऑफ लेंथवरती सातत्याने त्यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील आडव्या बॅटने फोर्स केलाय समोरच्या दिशेने. फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आलेत खूप वेगाने. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 28. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ द 2 विकेट. 28 धावा धावपलकावरती आहेत. प्रसिद्ध कृष्ण देखील बॅक ऑफ लेंथवरती गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि हर्षित राणा देखील बॅक ऑफ लेंथवरती गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. देवेश देखील तसेच गोलंदाज आहेत. यावेळेस बॉलची लेंथ थोडीशी पुढे पाहायला मिळते, परंतु डाऊन द लेग हा बॉल वाईड आलाय आणि इथे मात्र एका धावेची प्राप्ती होईल. 29 धावा धावपलकावरती आहेत. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 32 धावेंची आवश्यकता आहे. परंतु बॅक ऑफ लेंथ खूप चांगली गोलंदाजी देवेश यांची पाहायला मिळाली. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 3 बॉल वाईड आले होते. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस देखील अपील झाली आहे आणि हा देखील बॉल वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. 30 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये अजूनही 31 धावेंची आवश्यकता आहे. अर्धा पल्ला तर बॅटिंग करणारी टीम सासने ब्लास्टर संघाने देखील गाठलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. विकेट किपर कडून चूक झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका या मात्र महागात पडत असतात. मग सुरुवातीला आपण पाहिलं अगदी तोंडली या संघाने देखील क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्यात आणि आता दुसऱ्या डावामध्ये देखील क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 30 धावेंची आवश्यकता आहे. 15 बॉल 30 धावा अजूनही बनवायच्यात. बॅटिंगसाठी धीरज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन सातत्याने ठेवली आहे. गोलंदाज देवेश यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत 20 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा डॉट बॉल देखील टाकण्याचं काम देवेश यांनी केले. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. एक पुनरागमन तर केले. बॅट्स एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. फलंदाज धीरज देखील माघारी परततील. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता, परंतु आता आली विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज अमित मैदानावरती दाखल होत आहेत. 13 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता आहे. अमित आणि त्यांच्या जोडीने मनोज मैदानावरती आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 6 बॉलमध्ये केवळ 5 धाव्यांवरती मनोज नाबाद आहेत आणि त्यांना देखील मोठे फटके खेळावे लागतील. 13 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या. तिथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागेल. सासने ब्लास्टर संघाला या सामन्यामध्ये विजय जर मिळवायचा असेल, विजय सिरीज जर खेचून आणायचा असेल तर इथून आक्रमक बॅटिंग त्यांना देखील करावी लागेल. 31 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 बॉल आणि 30 धाव्यांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आणि इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 31 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 30 धाव्यांची आवश्यकता असेल. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉलमध्ये 30 बनवायच्यात. 12 बॉल आणि 30 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. षटक क्रमांक 4 साठी कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 30 धाव्यांची आवश्यकता आहे. मैदानावरती मनोज आणि अमित ही जोडी मैदानावरती आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. मनोज सेट फलंदाज मैदानावरती आहेत. 12 बॉल आणि 30 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 12 मध्ये 30 बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल दाखल झालेत. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. पहिल्याच बॉलवरती कुणाल सफलता मिळवत आहेत. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम सासने ब्लास्टर संघाला फलंदाज मनोज देखील बाद होत आहेत. आली विकेट. नवीन फलंदाज बंटी मैदानावरती दाखल होतात. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता आहे. कुणाल अगदी पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हवेमध्ये उंच तर खेळलेत बंटी. डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण. वाईड इस्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. थँक्यू. 10 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहेत. बंटी यांच्या बॅटमधून षटकार आला आणि पहिल्या बॉलवरती आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन थोडीशी बिघडलेली पाहायला मिळेल. दबाव अगदी गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतो. 38 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 7 वाईड याही डावामध्ये आलेत. एक्स्ट्रा आपण 8 पाहतो या इनिंगमध्ये आणि 7 वाईड याही डावामध्ये आलेले आपण पाहिलेत. 38 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल.
यावेळेस मात्र दिशा देण्याचं काम केलंय आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. अगदी बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु बॉल पोहोचलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, जाईल सीमारेषच्या पलीकडे. नशिबाची साथ मिळते बॅटरला आणि हा आलाय चौकार. प्रयत्न गोलंदाजाने केलाय, परंतु तिथे मात्र अपयश आलंय. फुलटॉस मध्ये परावर्तित झाला आणि कमालीचा फटका आपण पाहिला. फलंदाज बंटी यांच्या बॅटमधून 42 धावा धावपलकावरती आहेत. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 19 धावा अजूनही बनवायच्यात. 42 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम सुरुवात बंटी यांनी मैदानावरती केली आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे बंटी यांच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थोडासा लेजी अप्रोच पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकात आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल आणि धावपलक जाऊन पोहोचले 44 धावा धावपलकावरती. 8 बॉल आणि 17 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. बंटी यांनी आक्रमक बॅटिंग केली आहे मैदानावरती आणि आक्रमक सोच त्यांची पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील अलंग द कार्पेट खूप चांगला फटका आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन. यावेळेस क्षेत्ररक्षण ला जवाब आहे. क्षेत्ररक्षकाची दाद दिली पाहिजे. एकच धाव तिथे दिली आहे. आदेश तिथे होते, त्यांच्या माध्यमातून ला जवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 45 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल आणि 16 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज कुणाल यांच्यावरती आक्रमण झालंय. जरूर पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, परंतु आतापर्यंत 5 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या. 7 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. एका बाजूने जय हनुमान तोंडली असंघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सासने ब्लास्टर असा संघ खेळताना पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 16 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केलाय. 7 मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता आहे. कुणाल यांच्यावरती दबाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे बंटी यांनी. मैदानावरती दाखल झाले. 4 बॉलमध्ये 13 धावा, एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. परंतु 4 बॉलमध्ये 13 धावा त्यांनी बनवल्यात आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणलंय. इथून मात्र 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाजावरती दबाव स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल 15 धावा. मैदानावरती बंटी दाखल झाले. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केलेत आणि आता मात्र 7 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 46 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉलमध्ये 15 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. प्ले अँड मिस. हा बॉल डॉट आलाय. शेवटचे 6 बॉलमध्ये 15 धाव्यांची आवश्यकता आहे आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा बंटी आपल्याला जाताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 15 धाव्यांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये नक्की काय घडेल ते पाहायचंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 15 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. हाय स्कोरिंग मॅच आहे आणि हाय स्कोरिंग मॅचमध्ये दोन्ही संघ मात्र एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये संघर्ष करताना मैदानावरती पाहायला मिळाले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करा. मोमेंटम खरं तर एका टीमचं तुटायला नको. दोन्ही संघ आतापर्यंत मोमेंटमने खेळत, परंतु सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळेल. आदर्श गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी आणि 6 बॉलमध्ये अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करा. 6 बॉल 15 धावा अजूनही बनवायच्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. आदर्श तर बॅटिंगसाठी बंटी मैदानावरती दाखल झालेत. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत बंटी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तब्बल 4 बॉलमध्ये 13 धावा, एक षटकार, एक चौकार आतापर्यंत बंटी यांनी लगावलाय आणि या सामन्यामध्ये खरं तर बंटी अजूनही सांगतात की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि ते प्रयत्न मैदानावरती करतायत. पहिलाच बॉल चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देवेश आहेत. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल पकडलाय. इथे मात्र एकच धाव परिपूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. आता अमित यांना देखील आक्रमण करावं लागेल. 2 बॉल अमित यांनी देखील खेळलेत, परंतु आतापर्यंत धाव बनवली नाही. आता मात्र गरज आहे त्यांच्या देखील धाव्यांची. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. कमालीचा बॉल. हा बॉल डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे, परंतु अमित वारंवार ती चूक करतायत. 3 बॉल आतापर्यंत खेळलेत
आणि 3 बॉलमध्ये एकही धाव मात्र अमित बनवू शकले नाहीयेत. 47 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. ह्या बॉलवरती एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे किंवा एखादी सिंगल देखील उपलब्ध करणं गरजेचं आहे. आता सिंगलकडे जातील की मग मोठ्या फटक्याच्या दिशेने जातील. 4 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 47 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र गोलंदाज चूक करतायत. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय. 4 बॉलमध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल नंतर इक्वेशन बदलत आहे आणि वाईड बॉल नंतर एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये जमा होते. 48 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल नंतर बदललेलं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 मध्ये 13 बनवायच्यात. अमित आतापर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही तेवढा चांगला. फुलटॉस बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि नवीन फलंदाजाला स्ट्राईक घ्यावी लागेल. आता कुणाल बॉलच्या खाली होते. झेल टिपलाय. आली सफलता. फलंदाज बाद. थोडासा पाहायला मिळेल कारण खूप महत्त्वाचे 2 बॉल डॉट आले. त्याच्यामध्ये एक विकेट आपण पाहिले आणि 3 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सिद्धार्थ. कमालीचा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक बॉल डॉट आलाय. 2 बॉलमध्ये आता 13 धावेंची आवश्यकता आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. वाईडसाठी चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला इट्स फेअर डिलिव्हरी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये अजूनही 13 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 2 बॉल 13 धावा सासने ब्लास्टर संघाला. 2 बॉलमध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज आदर्श. शेवटच्या बॉलवरती खरं तर आता मात्र इथे 12 धावेंची आवश्यकता असणार आहे. 1 धाव तिथे प्राप्त झाली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉलमध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. आदर्श यांनी खूप आदर्श गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. खरं तर कौतुक त्यांचं देखील झालं पाहिजे. 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. ती एक सफलता आपल्या नावे केली आहे. 16 धावेंची आवश्यकता असताना खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आदर्श यांच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाहीये आणि मोठा विजय या ठिकाणी मिळवलाय. जय हनुमान तोंडली असंघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक आपण करूयात कारण दर्जेदार क्रिकेट दोनही संघाने खेळलंय आणि कौतुक बंटीचं देखील झालं पाहिजे. खरं तर अप्रतिम बॅटिंग बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भले संघ पराभूत झाला